ताट. गाईज, आय एम ईशान. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी आणि माझी मम्मी चाललोय भुसावळला, कारण माझ्या मम्मीची मैत्रीण आहे सुनीता मावशी, तिच्या मुलीचं लग्न आहे आणि त्याचसाठी मी पण खास जळगावला आलेले आणि आम्ही आता 2 दिवस खूप धम्माल करणार आहोत. सो लेट्स गो. एवढ्या 2-2 बॅगा घेऊन चाललोय 3 दिवसाचं फक्त. त्यात पण आजचा दिवस गेलाय निघून, उद्याचा दिवस आहे आणि परवा दुपारी 12 वाजता लग्न आहे. तरी एवढ्या मोठ्या 2 बॅग्स घेऊन चाललोय आम्ही. तर आता आम्ही आलोय लग्न घरी आणि इकडे चालू आहे बांगड्या भरायचा कार्यक्रम आणि मेहंदी काढणं चालू आहे. सो मी पण आता छानशी मेहंदी काढणार आहे. नवरीची मम्मी. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना. मी आता ह्या बांगड्या घेतल्या, ह्या इकडे मम्मीच्या, ह्या माझ्या. आता मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. मला काढून देते का मेहंदी? दे ना काढून मला. का? आता वाजले 10:30. खूप जास्त नाचलोय आम्ही सगळे आणि आता जेवण करणार, कारण खूप भूक लागली आहे नाचून नाचून. आता तर आता झालेत आमची जेवण, चेंज केलं आणि आता तोंड वगैरे धुणार आणि झोपणार, कारण उद्या मला जायचंय कार्यालयामध्ये. सो मिळते है कल. सो आज आहे डे 2 आणि मी आता करते नाश्ता, पोहे, आणि थोड्या वेळात आम्ही जाणार आहे हॉलवर. आणि माझ्या मागे ह्या बॅग्स सगळ्या रेडी आहे. आता आम्ही भरतोय नवरीच्या बांगड्या. मी तेच शोधत होती, कारण थोड्या वेळापूर्वी याच्यात पण आहे, पण तुला नाही सापडणार जेवढं मला माहिती आहे, कारण कोणालाच नाही सापडलं. मलाच सापडत नव्हतं. वेगळे आकडे लिहिले का? एकखट्टी लिहिलंय. तो गाईज, हे आहे आमचं रूम. इतकं मोठं आणि आलिशान. मस्त 2 बेड आहेत.
आणि मी पण आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. हा ड्रेस माझ्या मम्मीच्या साडीपासून शिवलेला आहे. आणि आता दुपारी आहे सीमंतीपूजन, जे की आहे 4 वाजता आणि संध्याकाळी संगीत असणार आहे. सो आता मी हे नॉर्मलच घातलंय आणि पटकन रेडी होऊन जाऊयात पूजेसाठी खाली. आता मी चालले सीमंतीपूजनला. मी रेडी होऊन झोपून गेले होते आणि माझं लक्षातच नाही. सुरू झाली आहे पूजा ऑलरेडी, तर मी जाते आता पटकन. चहा. आता झालंय सीमंतीपूजन. आता आहे संगीत. संगीत आहे आणि आम्हाला डान्सची प्रॅक्टिस करायची. आता आमचे डान्स बघू काहीतरी करू. आम्ही लिटरली दुपारी स्टार्ट केलंय बसवायला आणि ऑलमोस्ट आता 80% बसलाय. 20% फक्त बाकी आहे. भगवानच्या भरोसे 20%. वी आर रेडी फॉर संगीत अँड दिस इज माय आउटफिट. आणि ब्राईड पीछे रेडी हो रही है. आता आम्ही रेडी होऊन थोड्याच वेळात संगीत स्टार्ट होणार आहे. आमचा पण डान्स आहे. अगदी दुपारी नमस्कार केली आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मी जोशी परिवारातर्फे आणि जगताप परिवारातर्फे आपल्या लाडक्या वेदाली आणि शुभमच्या संगीताचा कार्यक्रम आपण लवकर सुरुवात करणार आहे. सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई. मुझको हुई ना खबर, चोरी चोरी छुप छुप कर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अशा परफॉर्मन्स साठी. ही पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना. ही पोलीस आज तू पातळी तिला मावऱ्याचा लागलाय ना. समझो हो ही गया पर समझो हो ही गया नारी में हंसी मेरी जिंदगी. भी हो तुम रूप भी हो तुम धूप भी हो छाया भी. तुम मेनका हो तुम अप्सरा हो तुम मोह भी हो माया भी. तुम ऐसे हो आए, तुम ऐसे हो छाए, तो देखूं मैं आए तुम्हीं को. तुम ऐसे हो आए, तुम ऐसे हो छाए, तो देखूं मैं आए कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला. कजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरी कुर्बान. कुड़ियां भी पट रही थी, अच्छी
अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई कुड़ियां भी पट रही थी। अरे ऐसा क्या हुआ जो साले तूने ऐसा सोचा, खुद के पैर पे मार कुल्हाड़ी कर दिया न लोचा। गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या काली उतू उतू चालली, नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते जणू चांदणी। गुलाबाची कली बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली। कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळे, कुणासंगे कुठे कशी कधी पूर्ण लाव पूर्ण लाव पूर्ण लाव पूर्ण लाव, moisturizer चं काम आहे. बांधतो कुण हलकेच तारकांची छेड, कधी 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 देता कोणी। सो गाईज, अशा रीतीने आमची हळदीचं रसम जी आहे ती पार पडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पिवळे पिवळे झालो आहेत आम्ही, आणि ऑलमोस्ट 12 वाजलेत आता रात्रीचे, आणि उद्या सकाळी 7 वाजताची सप्तपदी आहे, लवकर उठायचे. सो आता आम्ही जाणार आहे झोपायला. भेटूयात उद्या लग्नासाठी डिरेक्ट. सो गाईज, आज आहे फायनली लग्नाचा दिवस आणि माझ्या मागे सप्तपदी सुरू आहे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली सप्तपदी 7ला चालू होणार होती, पण काही कारणांमुळे लेट झाला ना, ऑलमोस्ट 9ला सुरू झाली आता. आणि मी पण रेडी नाही झाले, कारण मी उठले होते सकाळी 6ला, पण मी परत जाऊन झोपून गेले. सो आता पूजेला बसूयात आणि मंगलाष्टकाच्या वेळेसच डिरेक्ट रेडी होणार आहे मी. सो चलो. फायनली लग्न लागणार आहे आता थोड्या वेळात. नवरी रेडी होती आणि मी रेडी झाली. आता आहे माझा आजचा लुक सिम्पल अँड एलिगंट. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो लेट्स गो. नवरी मुलगी इज गेटिंग रेडी. जे हे आंबा शिंपडायचं रिच्युअल केलं ना, याच्यात कसं असतं, आता नवरी मुलगी बोलू नाही शकत जोपर्यंत तिचा मामा तिला घ्यायला येत नाही, तोपर्यंत आता ती काहीच बोलू नाही शकत. हे सगळं पूर्ण रुखवंत आहे. रुखवंत हे नवरीच्या घरच्यांकडनं नवरदेव आणि नवरीला ॲज अ गिफ्ट म्हणून दिलं जातं त्यांच्या संसारासाठी.
ऑल गुड ऑल गुड. गाईज आता लग्न लागलेलं आहे आणि आम्ही इकडे काढत होतो फोटो. इकडे ना, ही आहे अक्षदा, ही आहे सोनू. सोनू आहे बघ. आणि मागे हे वेदाली दीदीचे फ्रेंड्स आहेत सगळे. आता ते फोटो काढताय आणि लग्न फायनली पार पडलेलं आहे आणि नवरदेव नवरीचं देखील फोटोशूट सुरू आहे मागे. सो आता आम्ही जाऊन तिथे थोडा वेळ बसतो आणि मग करणार जेवण खावं. आम्ही बसलोय जेवायला आणि लिटरली 12चं लग्न होतं. ऑलमोस्ट 4 वाजलेत आता आणि आम्ही नवरदेव नवरीसोबत बसलोय. त्या साईडला बसलेत आमचे नवरदेव आणि नवरी. आता मस्त जेवण करणार कारण भयानक भूक लागली आहे. मग अशा आम्ही येऊन तरी दहीवडा खाल्ला होता पण त्याने भूक नाही गेली, बिलकुलच नाही गेली. तर आता असं झालं कधी जेवण येणार कधी एकदा जेवतोय. आत्ता झालेलं आहे ऑलमोस्ट पॅकअप सगळं आणि आता विदाई होणार आहे आणि सगळे रडणार आहे. तर ताईचे फक्त फोटोज राहिलेत थोडे काढायचे, ते काढले की मग ती येणार आता वर आणि मग देव घेऊन जाणार आणि बाकी आमचं पॅकअप झालं आहे. तर चला आता निघायची वेळ झाली.